फोर्थ लेक्चरचं पार्ट 2. तर आता इथं आपल्याला फायनल पॉईंट म्हणजे इथं जर थीटा सांगितलेला असेल आणि जे वेक्टर आहे ते आर दिलेला असेल तर मग त्याचं जे एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट कसे काढायचे ते इथं सांगितलं आहे. तर एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट काढल्यावर आपल्याला फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटतात. तर मग आर कॉस थीटा हे एक्स कंपोनंट आहे आणि आर साइन थीटा हे वाय कंपोनंट येते. त्यानंतर आता एक्स बाय वर्सेस टीचा ग्राफ दिलेला आहे. पहिल्या ग्राफमध्ये इकडे बघा, वेलोसिटी इज मोर दॅन 0, यू म्हणजे वेलोसिटी इज लेस दॅन 0 आणि टी इज इक्वल टू 10ला काय आहे तर टर्निंग पॉईंट. म्हणजे आता याची डायग्राम आपण कशी काढू शकतो. टी इज इक्वल टू 10ला टी इज इक्वल टू 0ला एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 10, एक्स इज इक्वल टू जेव्हा 10 आहे तेव्हा टर्निंग पॉईंट आहे आणि मग टी इज इक्वल टू 5ला वापस ते ऑब्जेक्ट त्याच जागी आलेलं आहे. म्हणजे मग जिथून निघालं होतं तिथंच आलं. मग त्यामुळे डिस्प्लेसमेंट काय 0 आणि डिस्टन्स पहिल्यांदा ट्रॅव्हल केलेलं 10 आणि टर्निंग पॉईंट केल्यानंतर त्याच जागी वापस आलं. म्हणजे पुन्हा 10चं अंतर पार केलं. मग 10 + 10 किती झालं 20. डिस्प्लेसमेंट येते 0, डिस्टन्स येते 20. आता त्यानंतर जर आपण त्या याचा अँगल 30 घेतला म्हणजे आपल्याला जर ॲव्हरेज वेलॉसिटी काढायची असणार आहे असेल ए पासून बी पर्यंतची, तर मग आपल्याला काय करावं लागणार, स्लोप ऑफ द लाईन जॉईनिंग टू ए टू बी. तर ए आणि बीची जी ॲव्हरेज वेलॉसिटी असणार आहे ती म्हणजे त्या दोन पॉईंटला जॉईन केल्यानंतर जी लाईन भेटणार त्या लाईनच्या स्लोप म्हणजे त्या दोघांची ॲव्हरेज वेलॉसिटी असणार आहे. तर मग ए आणि बीला जॉईन केलं, लाईन जॉईन केली आणि ती लाईन निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर टच झाली आणि तिथे अँगल किती बनला तर 30 डिग्री. म्हणजेच त्या लाईनचा स्लोप आपण कसा काढणार, त्या आपल्या स्लोप काढायचे काय काय फॉर्म्युलेट अँगल दिलेला असल्यावर तर टॅन थीटा इज इक्वल टू स्लोप असते. मग टॅन आणि थीटा किती दिलेला आहे 30. मग टॅन 30ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी आहे ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाताना. इथं खाली लिहून दिलं आहे एक्स टी ग्राफ में 2 पॉइंट को जॉइन करने वाली स्ट्रेट लाइन का स्लोप उन दोनों के पॉइंट के बीच एवरेज वेलोसिटी होगा. म्हणजे जसं की आपण आता इथं बघितलं की ए आणि बी या 2 पॉईंटला जॉईन करणारी जी स्ट्रेट लाईन आहे तिचा जे स्लोप आहे तेच म्हणजे त्या 2 पॉईंटपर्यंत जाणारी ॲव्हरेज वेलोसिटी. वापस लिहून दिले एक्स टी ग्राफ में 2 पॉइंट को जॉइन करने वाली लाइन का स्लोप उन दोनों पॉईंट के बीच ॲव्हरेज वेलोसिटी देगा. तर तेच ए आणि बीला जर आपण जॉईन केलं तर मग एका स्ट्रेट लाईनमध्ये जॉईन केलं तर त्यांचा जे स्लोप आहे तेच ॲव्हरेज वेलोसिटी असेल. पुढं A particle is moving on x axis such that its xt coordinate is given as. तर मग x कोऑर्डिनेट कसे दिलेत, टीचा स्क्वेअर -4t + 10. फाइंड ॲव्हरेज वेलोसिटी फ्रॉम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू 3 सेकंड. मग जेव्हा t इज इक्वल टू 0 होतं तेव्हा x इनिशियल काय होतं 10. हे आपण कसं काढलं तर त्या जे इक्वेशन दिले त्या इक्वेशनमध्ये टीच्या व्हॅल्यूज पुट करून. तर मग जेव्हा t इज इक्वल टू 0 असेल तेव्हा x इनिशियल किती असणार आहे 10 आणि जेव्हा t इज इक्वल टू 3 घेतलं तेव्हा x फायनल काय असणार आहे तर 7. ते दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि मग x इनिशियल आणि x फायनल भेटलं. मग ॲव्हरेज वेलोसिटी काय असते फायनल मायनस इनिशियल मग बाय टोटल टाईम. मग फायनल किती काढला आपण 7, इनिशियल 10. मग 7 - 10/3 -3/3 किती आलं -1 आय कॅप. तर मग आपल्याला इथं विचारले की डिफरन्शिएशन करायचं नाही का. जर आपल्याला असं दिसलं तर आपण असं म्हणू शकतो ना की डिस्प्लेसमेंट करायचं असलं असं आपल्याला वाटू शकते, पण तसं करायचं नाही आहे. आणि आय कॅपच का घेतलं फक्त तर कारण इथं दिले की मुव्हिंग ऑन एक्स ॲक्सिस. क्वेश्चनमध्ये दिले ना मुव्हिंग ऑन एक्स ॲक्सिस
म्हणून मग इथं आय कॅपच घ्यायचं. आता नेक्स्ट x इज इक्वल टू टीचा स्क्वेअर मायनस 4t प्लस 10. फाइंड ॲव्हरेज वेलोसिटी फ्रॉम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू 5 सेकंड. तर मग ॲव्हरेज वेलोसिटी काय असते, x फायनल मायनस x इनिशियल बाय टोटल टाईम. तर मग आता जेव्हा आपल्याला काय म्हणलं t0पासून t5पर्यंत जाताना मग काय करायचं, t0 आणि t5 या दोन्ही पण, तर t0 आणि t5 हे दोन t दिलेले आहेत आपल्याला. त्या दोन्हीच्या व्हॅल्यू आपण दिलेल्या x इज इक्वल टूच्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग पहिल्यांदा आपण इक्वेशनमध्ये t इज इक्वल टू 0 पुट केलं तेव्हा आपल्याला काय भेटते, x इनिशियल आणि जे की किती आहे 10 आणि t इज इक्वल टू 5 हे त्या वापस इक्वेशनमध्ये ठेवायचं तेव्हा आपल्याला काय भेटते, x फायनल. आणि मग x फायनल किती भेटलं 15. मग 15 मायनस 10 बाय 5 केलं तर आन्सर किती येते 1. मग आपली ॲव्हरेज वेलोसिटी किती येते 1 आणि हे 1 आय कॅप. आणि फाइंड वेलोसिटी ॲट t इज इक्वल टू 5 सेकंड. त्याची क्वेश्चन याच्यातला 1 होता. त्यामुळे आपल्याला काय विचारलं होतं की t इज इक्वल टू 0पासून t इज इक्वल टू 5 या टाईम इंटरवलमध्ये त्याची ॲव्हरेज वेलोसिटी किती असेल. म्हणजे या 5 सेकंदांमध्ये, असं नाही की कोण्या एका सेकंदामध्ये, पण खालच्याच्यामध्ये काय दिलं आहे, फाइंड वेलोसिटी ॲट t इज इक्वल टू 5 सेकंड. म्हणजे 5व्या सेकंदामध्ये त्याची ॲव्हरेज, 5व्या सेकंदामध्ये त्याची वेलोसिटी किती असेल हे विचारले. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, dx बाय dt म्हणजे xचं डिफरन्शिएशन करावं लागणार. मग xचं डिफरन्शिएशन केलं तर काय ते 2t मायनस 4 आणि 2t मायनस 4मध्ये आपल्याला आता टीची व्हॅल्यू ठेवावं लागणार. मग टीची व्हॅल्यू दिलेली किती आहे 5. मग v इज इक्वल टू 2 गुणिले 5 मायनस 4 किती येते 6. मग वेलोसिटी जेव्हा टाईम 5 सेकंद झाला होता, मग 5व्या सेकंदाला त्याची वेलोसिटी किती होती असं म्हणलं तर 6 येते. पण 0व्या सेकंदापासून 5व्या सेकंदापर्यंत त्याची ॲव्हरेज वेलोसिटी किती आहे म्हणलं तर आपल्याला काय म्हणायचं, मग 1 होती. एसकेसी पॉइंट है, एवरेज वेलोसिटी के लिए यक्स को डिफरेंशिएशन नहीं करना है. मग जेव्हा आपल्याला ॲव्हरेज वेलोसिटी दिलेली असते किंवा म्हणजे ॲव्हरेज वेलोसिटी विचारलेली असते तर तेव्हा आपल्याला यक्सला डिफरेंशिएट करायची गरज नसते. पण एका इन्स्टंटेनियस पॉईंट सेकंदाची वेलोसिटी विचारली असेल, इन्स्टंटेनियस वेलोसिटी विचारली तर त्याच टाईम म्हणजे फक्त एका सेकंदाची विचारली तर त्या टाईमला मात्र डिफरेंशिएशन करावं लागणार आहे. हे एक महत्त्वाचा डब्बा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲव्हरेज वेलोसिटी के लिए यक्स को डिफरेंशिएट नहीं करना है. तर मग ॲव्हरेज वेलोसिटी काढायला आपल्याला यक्सला डिफरेंशिएट करायची गरज नाही आहे. डायरेक्ट यक्स फायनल मायनस यक्स इनिशियल बाय टाईम केलं तर मग भेटून जाईल. पण हे डिफरेंशिएट कधी करायचं, जेव्हा इन्स्टंटेनियस वेलोसिटी विचारलेली असते मग तेव्हा dx बाय dt म्हणजेच यक्सला डिफरेंशिएट करायचं. ॲव्हरेज वेलोसिटी के लिए नो डिफरेंशिएशन की ज़रूरत, नो रस्ते की ज़रूरत. की ॲव्हरेज वेलोसिटी काढण्यासाठी आपल्याला ना रस्ता लागणार आहे ना डिफरेंशिएशन करावं लागणार आहे. आपण फक्त यक्स फायनल दोन जे टाईम दिलेले असतात त्यापैकी टीच्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करायच्या. पहिल्या टाईमला यक्स इनिशियल, दुसऱ्याला यक्स फायनल आणि फायनल मायनस इनिशियल केलं की येऊन जाईल. क्वेश्चन आता यक्स दिलेला आहे आपल्याला t² मायनस 6t प्लस 5. तर मग t इज इक्वल टू 0पासून t इज इक्वल टू 4पर्यंत आपल्याला ॲव्हरेज वेलोसिटी काढायची. मग पहिल्यांदा काय करायचं, टीच्या जागी 0 पुट करायचं. टीच्या जागी 0 पुट केलं तर 0चा वर्ग 0 मायनस 6 गुणिले 0 हे सगळं 0 0 झालं. आन्सर किती येतं 5. आणि जेव्हा t इज इक्वल टू 4 ठेवायचं नंतर यक्स फायनल काढताना मग 4चा वर्ग मायनस 6 गुणिले 4 प्लस 5 याचा आन्सर किती येते -3. मग आपली ॲव्हरेज वेलोसिटी आपण कशी काढतो, फायनल मायनस इनिशियल बाय टाईम. तर फायनल किती होतं -3, इनिशियल किती आहे 5, मग -3 मायनस 5 बाय 4 -2 आय कॅप. ॲट t इज इक्वल टू 3 u इज इक्वल टू किती म्हणजे v इज इक्वल टू किती. तर मग
टी इज इक्वल टू 3ला विचारले ना, कोणती इंटरवल दिली नाही आहे 2 टाईममधली, म्हणून मग आपल्याला इथं याचं डिफरन्शिएशन करावं लागणार आहे. मग टीचा वर्ग -60 प्लस 5चं डिफरन्शिएशन काय ते 2t - 6. मग 2 आणि कितव्या सेकंदाला विचारलं होतं, 3ऱ्या सेकंदाला. मग टीच्या जागी आपल्याला 3 ठेवायचे. मग 2 × 3 - 6 याची व्हॅल्यू किती येते 0. मग टी इज इक्वल टू 3 असताना वेलॉसिटी किती असणार आहे 0. आता तिसरं काय विचारलं आपल्याला क्वेश्चन, टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 6 पर्यंत जाईपर्यंत त्याची ॲव्हरेज वेलॉसिटी काय असणार आहे. मग पहिल्यांदा टी इज इक्वल टू 0 ठेवायचं इक्वेशनमध्ये, याची व्हॅल्यू येते 5. टी इज इक्वल टू 6 ठेवायचं आणि त्याला सॉल्व करायचं. तर 6चा वर्ग -6 × 6 प्लस 5 तर किती येते 5. मग ॲव्हरेज वेलॉसिटी काय असते, एक्स फायनल मायनस एक्स इनिशियल बाय टाईम. एक्स फायनल किती आहे 5, एक्स इनिशियल 5, 5 - 5 0, 0/6 किती येते 0. मग ॲव्हरेज वेलॉसिटी किती आली 0. आता इतकं आपण ॲव्हरेज वेलॉसिटीसाठी बघितलं. पण आता ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते, खतरा, डेंजर. इथं चुकायचे खूप जास्त चान्स असतात. एक्स इज इक्वल टू टीचा स्क्वेअर -60 प्लस 5चा आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायची. टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 6 पर्यंत. त्या ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते, डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्ससाठी आपल्याला रस्ता माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हा पहिली स्टेप काय आहे तर एक्स इनिशियल आणि एक्स फायनल काढून घ्यायचं. एक्स इनिशियल आणि एक्स फायनल कसं काढायचं, तर मग आपण आधी म्हणजे वेलॉसिटी काढताना कसं काढत होतो तसंच दिलेल्या 2 टाईमच्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये ठेवून टाकायच्या. तर टी इज इक्वल टू 0 असताना एक्स इनिशियल ते किती आहे 5 आणि टी इज इक्वल टू 6 असताना एक्स फायनल त्याची व्हॅल्यू किती येते 5. मग एक्स फायनल आणि एक्स इनिशियल आपल्याला भेटलेलं आहे. त्यानंतर आपली सेकंड स्टेप काय, फाइंड टर्निंग पॉईंट कब और कहाँ. तर मग टर्निंग पॉईंट जे आहे ते कुठं आहे आणि कसं आहे. तर मग टर्निंग पॉईंटला वेलॉसिटी 0 असते कारण तिथं स्लोप 0 होते. तर मग वेलॉसिटी 0 आणि एक्स-टी ग्राफ आहे म्हणजे याची जी वेलॉसिटी असणार आहे ती म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन असणार आहे. मग 2t - 6 इज इक्वल टू 0 हे कधी असेल जेव्हा टी, मग आपण असं म्हणू शकतो ना 2t - 6ला जेव्हा आपण 0 कधी म्हणू शकतो जेव्हा वेलॉसिटी त्याची 0 असणार आहे. म्हणून मग 2t - 6 इज इक्वल टू 0 घेतलं आणि मग या इक्वेशनवर आपल्याला टीची व्हॅल्यू निघते जी की किती निघते 3. मग जी टीची व्हॅल्यू आली आहे 3 ती आपल्याला एक्सच्या इक्वेशनमध्ये ठेवून टाकायची. मग टी इज इक्वल टू होतं 3, 3चा वर्ग -6 × 3 प्लस 5 हे सॉल्व केलं तर आन्सर किती येते -4. आणि आता आपल्याला काय करायचं, रस्ता बनवायचा तिसऱ्यांदा. एक्स इनिशियल से स्टार्ट करके टर्निंग पॉइंट पर जाना है और एक्स फाइनल वापस. आणि टर्निंग पॉईंटवर जी वेलॉसिटी असते ती असते 0 आणि एक्स-टी ग्राफमध्ये जे त्याचं डिफरन्शिएशन केल्यावर आपल्याला भेटते ते असते वेलॉसिटी. म्हणून मग जे आपण एक्सला डिफरन्शिएट केलं आणि आन्सर जे येते ती असते त्याची वेलॉसिटी आणि वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे की टर्निंग पॉईंटवर काय असते 0. मग त्यामुळं 2t - 6 इज इक्वल टू 0 आपण असं म्हणू शकतो. मग आता रस्ता बनवून घ्यायचा. पहिल्यांदा एक्स इनिशियल आपलं काय होतं 5 तेव्हा टाईम किती होता 0 आणि एक्स फायनल किती आहे 5 तेव्हा टाईम किती आहे 6. मग आपण हे सगळं करून घ्यायचं. तर आता इथं आपण ज्या व्हॅल्यू काढल्या स्टेप 1 आणि स्टेप 2मध्ये त्यानुसार रस्ता बनवायचा. आणि मग डिस्टन्स काय ते आपलं तर पहिल्यांदा गेलं होतं 9 आणि नंतर पण टर्निंग पॉईंटच्या नंतर पण किती ट्रॅव्हल केलं 9. मग 9 + 9 किती झालं 18. मग आपली ॲव्हरेज स्पीड काय येणार, ॲव्हरेज स्पीड म्हणजे डिस्टन्स बाय टाईम असते. डिस्टन्स किती आहे 18 आणि टाईम किती आहे 6. तर मग 18/6 म्हणजे किती आली 3. आता आपल्याला हे अजून एक तसं गणित दिले. एक्स इज इक्वल टू टीचा स्क्वेअर -4t + 10
फाइंड ॲव्हरेज स्पीड फ्रॉम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू 3 सेकंड. मग ॲव्हरेज स्पीड विचारली आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारली असती तर सोपं केलं असतं, पण ॲव्हरेज स्पीड विचारली म्हणजे थोडंसं अवघड आहे. तर मग पहिल्यांदा यक्स इनिशियल आणि यक्स फायनल काढून घ्यायचं. t इज इक्वल टू 0 तेव्हा यक्स इनिशियल भेटते ते किती आहे 10. t इज इक्वल टू 3 असताना यक्स फायनल भेटते जे किती आहे 7. मग टी म्हणजे आपल्याला यक्स इनिशियली भेटलं, यक्स फायनली भेटलं. मग आपली सेकंड स्टेप काय, टर्निंग पॉईंट शोधायचा. मग टर्निंग पॉईंट शोधायसाठी आपल्याला काय असते, टर्निंग पॉईंटला वेलॉसिटी असते 0. वेलॉसिटी 0 म्हणजे यक्सचं जे डिफरन्शिएट केलं ते 0 असलं पाहिजे. मग ते 0 म्हणजे आपल्याला आता यक्सला डिफरन्शिएट करायचं. मग टीचा स्क्वेअरला डिफरन्शिएट केल्यावर आन्सर काय ते 2t आणि 4tला डिफरन्शिएट केल्यावर काय ते 4. मग 2t मायनस 4 इज इक्वल टू 0, कारण इथं वेलॉसिटी किती असते 0. मग t इज इक्वल टू किती दिलं तर आपल्याला t इज इक्वल टू किती आलं आपलं 2. मग यक्स इज इक्वल टू आपलं टीची व्हॅल्यू ठेवून टाकायची त्या इक्वेशनमध्ये. मग तेव्हा आपल्याला यक्स भेटते किती भेटते 6. मग आपला टर्निंग पॉईंट कितीला असणार आहे 6ला. मग आता आपण रस्ता बनवून घ्यायचा. मग आता रस्ता बनवून घ्यायचा. रस्ता बनवल्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढता येते. मग डिस्टन्स काय आलं 4 + 1 इज इक्वल टू 5. जेव्हा त्यानं इनिशियल होता यक्स इज इक्वल टू 10ला आणि फायनली पोहोचला यक्स इज इक्वल टू 7ला. आणि असं म्हणजे वाटू शकतंय आणि आपले डिस्टन्स भेटलं आहे, आपल्याला किती भेटले 5 आणि आपला टाईम किती होता 3 सेकंद. मग स्पीड इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स बाय टाईम. मग डिस्टन्स 5 टाईम 3, 5/3 आपलं काय आलं ॲव्हरेज स्पीड. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 6t + 10. तर मग पहिल्यांदा आपण काय करतो यक्स इनिशियल आणि यक्स फायनलच्या व्हॅल्यू काढून घेतो. आणि त्या कशा की जे दिलेल्या 2 टाईम इंटरवल आहे t इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 4 जसं की या क्वेश्चनमध्ये आहे. तर मग त्या दोन्ही त्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आणि मग तेव्हा यक्स इनिशियल आणि यक्स फायनल आपल्याला भेटून जाते. मग t इज इक्वल टू 0 आपण हे ठेवलं तर मग x1 किती येते 10. t इज इक्वल टू 4 ठेवलं तर मग तेव्हा यक्स फायनल किती भेटते 2. मग फायनल मायनस इनिशियल ॲव्हरेज वेलॉसिटीसाठी करतात असं, एरवी नाही ॲव्हरेज इथं स्पीड विचारले तर नाही करायचं तसं. मग आता आपल्याला इथं टर्निंग पॉईंट शोधायचं आहे. आपलं सेकंड स्टेप काय असते टर्निंग पॉईंट शोधायला. मग टर्निंग पॉईंट म्हणजे तेव्हा वेलॉसिटी किती असणार 0 आणि मग आपल्याला आता याचं यक्सला डिफरन्शिएट केलं की आपली ती काय असते वेलॉसिटी. मग टीचा स्क्वेअर वेलॉसिटी आपल्याला इथं किती घ्यावं लागणार आहे टर्निंग पॉईंट असल्यामुळं 0. मग आपल्या यक्सचं डिफरन्शिएट केलं तर काय येते 2t मायनस 6 आणि ते आहे 0. मग जेव्हा 2t मायनस 6 इज इक्वल टू 0 असेल तर त्याच्यावरून आपल्याला टीची व्हॅल्यू काढता येते जे की किती आली आहे 3. म्हणजे टीची व्हॅल्यू आली आहे ती आपण वरच्या यक्स इज इक्वल टूच्या इक्वेशनमध्ये ठेवून टाकायची. मग t इज इक्वल टू 3 ठेवलं तर मग तिथं 3चा वर्ग काय असते 9 मायनस 6 गुणिले 3, 6 गुणिले 3 किती असते 18 प्लस 10. मग मायनस 9 प्लस 10 किती येते 1. मग यक्स इज इक्वल टू 1 आहे त्या टाईमला काय आहे ते ऑब्जेक्ट टर्न व्हायला म्हणजे टर्निंग पॉईंट येते. आणि यक्स इनिशियल आणि यक्स फायनल तर भेटलंच आहे आपल्याला. मग आता आपण डायग्राम काढायची. यक्स फायनल काय यक्स इज इक्वल टू 2 हे आपलं फायनल आहे. यक्स इनिशियल काय 10 आणि यक्स इज इक्वल टू 1ला ते ऑब्जेक्ट टर्न व्हायला आहे. मग त्याचं डिस्टन्स किती येते 10 येते ना आणि त्याचं टाईम किती दिलेला आहे टोटल टाईम 4. तर मग डिस्टन्स आलेला आहे 10, टाईम आलेला आहे 4. मग ते आपली काय येते ॲव्हरेज स्पीड. इथं चुकून डिस्टन्स लिहिलं आहे तर ते लिहायचं आहे ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 9 + 1/4 इज इक्वल टू 5 + 2. आता वापस आहे यक्स इज इक्वल टू टीचा स्क्वेअर मायनस 6t + 10.
मग पहिल्यांदा काय करायचं, टी इज इक्वल टू 0पासून टी इज इक्वल टू 2 आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायची. तर मग ॲव्हरेज स्पीड आपण कशी काढतो, एक्स इनिशियल आणि एक्स फायनल काढून घेतो. तर जेव्हा टी इज इक्वल टू 0 आहे तेव्हा एक्स इनिशियल येते आणि जे की 10 येते आणि टी इज इक्वल टू 2 तेव्हा आपल्याला काय भेटते, एक्स फायनल. मग एक्स फायनल 2 म्हणजे 2चा वर्ग 4 मायनस 6 गुणिले 2 किती होते 12 प्लस 10 याची व्हॅल्यू किती येते 2 आणि एक्स इनिशियल किती येते 10. आणि मग आपण ॲव्हरेज स्पीड काढताना काय काढतो, टर्निंग पॉईंट. मग टर्निंग पॉईंटसाठी एक्सचं डिफरन्शिएशन काय आलं पाहिजे 0. मग 2t मायनस 6 इज इक्वल टू 0. मग त्यावरून आपल्याला 2t मायनस 6 इज इक्वल टू 0 असेल तर तेव्हा आपल्याला टीची व्हॅल्यू काढता येते, जी की किती आली आहे 3. मग 3 टीची व्हॅल्यू आली तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती असते, एक्सची व्हॅल्यू किती येते 1. मग त्याच्यावरून आपण आता रस्ता बनवून घ्यायचा. रस्ता बनवला की मग आपल्याला त्याच्यावरून डिस्टन्स भेटते. मग डिस्टन्स म्हणजे ॲव्हरेज स्पीडसाठी आपल्याला लागतेच काय, डिस्टन्स बाय स्पीड. मग डिस्टन्स आलं आपलं 8 आणि स्पीड होती टाईम होता आपला 2. मग 8/2 किती आलं 4. आणि आपल्याला अजून ॲव्हरेज वेलोसिटी पण काढायची होती. ॲव्हरेज वेलोसिटी आपल्याला काय लागते, एक्स फायनल मायनस एक्स इनिशियल बाय टाईम. एक्स फायनल होतं 2, एक्स इनिशियल 10 आणि टाईम किती आहे 2. मग 2 मायनस 10/2 मायनस 4 येतेच आन्सर. मग याच्यातून आपल्याला ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी दोन्ही पण भेटली. आता टॅन काढायचं आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला असते. आपण टॅन आधी कसं काढलं होतं, तर टॅन थिटा वापरून टॅन काढायचा नाही, स्लोप काढायचा फॉर्म्युला म्हणतात त्याला. तर स्लोप आपल्याकडे काढायचे 2-3 फॉर्म्युले. तर पहिला फॉर्म्युला काय होता टॅन थिटा. आणि अजून एक फॉर्म्युला आहे, जेव्हा आपल्याला त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट माहीत असतील तर तेव्हा आपण कसा काढणार. तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायसाठी जे फॉर्म्युला असते ते असते x2 मायनस x1 बाय y2 मायनस y1. आता x2 आणि y2 हे जे काही ते कशावर काय कोणत्या एक्सवर काय त्याच्यावर डिपेंड करते. मग आपण हे जे 2 फॉर्म्युले आहेत ते कशासाठीचे आहेत, स्लोप काढायसाठीचे फॉर्म्युले आहेत. मग ते 2 फॉर्म्युले आपण इक्वल टू ठेवू शकतो. आणि मग ते 2 फॉर्म्युले जर आपण इक्वल ठेवले तर आपल्याला टॅन थिटा इज इक्वल टू x2 मायनस x1 बाय t2 मायनस t1. आता टॅन थिटाच ठेवलं. x2 म्हणजे x फायनल मायनस x इनिशियल बाय टाईम टू t2 मायनस t1. आता x फायनल मायनस x इनिशियल बाय टाईम हे काय असते आपलं ॲव्हरेज वेलोसिटी. मग टॅन थिटा इज इक्वल टू आपलं काय आलं ॲव्हरेज वेलोसिटी. आता इथं क्वेश्चन दिलेला आहे. आता हे जे या पेजवर जे लिहिलेलं आहे स्लाईडवर ते नेमकं खतरनाक लिहिलेलं आहे खूप जास्त, आणि ते आपल्याला पुढं कधीतरी शिकायला चान्स भेटणार आहे. तर मग रोटेशन में पढेंगे दिले इथं, घूमता रहेगा अनकायकिन बायकिन, हाफ रिव्हॉल्यूशन, कंप्लीट रिव्हॉल्यूशन,